खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील नेवरी रोडवरील सुतारकीच्या मळ्यात आरोपी सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके याने श्रद्धा सोनल लोटके हिचा लोखंडी रॉडने वार करून खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके व श्रद्धा सोनल लोटके यांचा 4 ते 5 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ते दोघे सुनील मारुती गाडे यांच्या सुतारकीच्या मळ्यात भाड्याने राहत होते. आरोपी हा मयत पत्नी श्रद्धा हिचे चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच आरोपी सोनल यास तृतीयपंथीयाचा नाद असल्याने त्यास मयत श्रद्धा ही विरोध करीत होती. याच कारणावरून त्यांच्यावर वारंवार वाद होत होते. आज ही वाद झाल्यावर आरोपीने पत्नी श्रद्धा हिच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोक्यात, उजव्या हातावर लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. त्यामुळे विट्यात खळबळ उडाली. आरोपी फरार असून पोलीस त्याचे मागावर आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या असून लवकरच तो जेरबंद होईल असे पोलिसांनी सांगितले. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.